माजी मंत्री वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब यांना आपल्यातनं जाऊन काही दिवस झालेत। खरं तर त्यांनी या तालुक्यामध्ये जलनायक म्हणून खरं तर त्यांच्या कार्यकाळात काम केलं। म्हणूनच सन्माननीय वैभवभाऊ पिचड साहेब यांनी निर्णय घेतला की त्यांच्या अस्थि कलशाचं विसर्जन हे तालुक्यातील विविध धरणांमध्ये करायचं, की जी धरणं पिचड साहेबांनी उभी केली, जे पाणी या तालुक्यात अडवलं, तोच उपक्रम खरं तर तालुक्यात सुरू आहे। आज देवठाण मार्गे शमशेरपूर या ठिकाणी अस्थि कलशाचं वाहन रथ या ठिकाणी आले आणि ते सांगवी आणि पाडोशी धरणाकडे खरं तर जात आहेत। म्हणूनच या ठिकाणी शमशेरपूर गावातील अनेक ग्रामस्थ, सन्माननीय मान्यवर, पिचड साहेबांवर प्रेम करणारे अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत, जे दर्शनाला खरं तर आले। आपण त्यांच्या भावना थोडक्यात या ठिकाणी जाणून घेणार आहोत। साहेबांच्या विषयी त्यांच्या मनात काय भावना आहेत ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। नाना, साहेबांच्या अस्थीचं आज खरं तर या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ते विसर्जन करायला चाललेलं आहे, काय भावना आहे सगळ्या याच्यामध्ये? या ठिकाणी साहेबांचं दुःखद निधन होऊन आज 8-9 दिवस झालेत। प्रत्येक माणसाची, सामान्य माणसाची इच्छा होती का साहेबांच्या अंत्यदर्शनाला जावं, परंतु आबालवृद्धांना दर्शनासाठी जाता आलं नाही आणि सर्वांची मागणी होती की आमच्या गावातून अस्थि कलश घेऊन यावा। आणि या ठिकाणी उद्देश हाच आहे की साहेबांनी गेल्या 35 वर्षामध्ये जो या तालुक्याचा कायापालट केला, छोटी मोठी अनेक धरणं बांधली, त्या धरणांमध्ये साहेबांच्या अस्थीचं विसर्जन व्हावं अशी या विभागातील सर्व जनतेची अपेक्षा होती, भावना होती। आणि त्यामुळे आज या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपलब्ध आहेत, हजर आहेत, सर्वजण अस्थीचं दर्शन घेत आहेत। आणि या ठिकाणाहून आता सांगवी आणि पाडोशीला जाऊन अस्थीचं विसर्जन होणार आहे। गेले 2-3 दिवस तालुक्यातील जी छोटी मोठी धरणं आहेत, निळवंडे असेल, पिंपळगाव खांड असेल, पाडोशी असेल, या ठिकाणी सर्व ठिकाणी जाऊन अस्थींचं विसर्जन करणार आहेत। आणि या कामातून साहेबांनी जे 35 वर्ष काम केलं, त्या कामाची पुन्हा लोकांना ओळख व्हावी, पुन्हा आठवण यावी, प्रचिती यावी, या उद्देशाने या ठिकाणी अस्थि कलशाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। या ठिकाणी असंख्य लोक आज येत आहेत, दर्शन घेत आहेत, तीव्र भावना व्यक्त करतायत, साहेबांच्या प्रती असलेला आदर या ठिकाणी व्यक्त होतोय। शेट, काय भावना आहे? पिचड साहेब अतिशय महान होते। या तालुक्यामध्ये पिचड साहेबांनी 35 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये छोटे मोठे अनेक धरणं बांधले आणि अनेक धरणं बांधून प्रत्येक शेतकरी या ठिकाणी सुजलाम सफलाम झाला। आणि त्या शेतकऱ्यांची, साहेबांच्या वयाचे त्यांचे मित्रपरिवार आहे, त्यांना राजूर या ठिकाणी जाणं काही मौतीसाठी शक्य झालं नाही, परंतु मग त्यांच्या मागणीतून या ठिकाणी एक कलश रथाचं नियोजन करण्यात आलं। प्रत्येक गावच्या वृद्ध माणसाला आणि प्रत्येक नागरिकाला साहेबांशी संपर्क आला आणि त्या अस्थि कलशाचं दर्शन घेऊन त्या माणसाचं समाधान झालं का साहेबांनी या तालुक्याचं अतिशय नंदनवन केलं। आणि त्याच भावना होत्या लोकांच्या का अस्थि कलश आपल्या गावातून आला पाहिजे। आणि त्यानिमित्त अस्थि कलश या आदळा परिसरामध्ये सावरगाव, शमशेरपूर, घोडसरवाडी, डोंगरवाडी, केळी, रुमनवाडी, सांगवी या ठिकाणी आणि पाडोशी या ठिकाणी अस्थि कलशाचं विसर्जन होणार आहे। बाबा, पूर्ण तालुक्यात तुम्ही जातायत, हे 2 शब्द, पूर्ण तालुक्यात तुम्ही जातायत, तिकडे मुळेतनं तुम्ही प्रवरेत आले, प्रवरेतनं आज आढळेत आले, काय भावना आहे? दिनांक 11 तारखेला राजूरवरून अस्थि कलशाचं आगमन झालं। पाडाळणे, धामणगाव पाट, कोतोळ, पांगरे, फाटा, पिंपळगाव खांड धरणामध्ये त्या ठिकाणी एका कलशाचं आपण विसर्जन केलं। त्यानंतर शिदवड, वाशेरे, सुगाव फाटा असं आगमन अकोल्यामध्ये कॉलेजवरती अस्थि कलशाचं झालं। दुसऱ्या दिवशी सकाळी अकोले शहरातून प्रचंड अशा पद्धतीची मिरवणूक निघाली। अगस्ती मार्गे टाकळी, डोकरी, उंच खडक, बैरवाडी, मिंदुरी, म्हाळादेवी आणि निळवंड करत निळवंड्यावरती काल दुपारी 3-3:30च्या दरम्यान अस्थि कलशाचं दुसऱ्या विसर्जन झालं। आज सकाळी आपलं रावसाहेब वाकचौरे यांचं जे कॉलेज आहे, या ठिकाणून ती मिरवणूक निघाली। वेरगाव, डोंगरगाव, गणोरा, पिंपळगाव करत देवठाणमध्ये आली। देवठाणमध्ये अस्थि कलशाचं देवठाण धरणामध्ये विसर्जन झालं आणि देवठाणवरून ही यात्रा पुढे निघून सावरगाव पाट, आता शमशेरपूर फाटा, टाहकारी, केळी, रुमनवाडी, सांगवी आणि पाडोशी धरणामध्ये या अस्थी विसर्जित करायच्या आहेत।
साहेबांनी धरणं निर्माण केली. ह्या तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी अडवलं आणि त्या पाण्याचं आणि त्या धरणाचं राखण करण्याची जबाबदारी साहेबांनी आपल्या सर्वांवरती दिली, जनतेवरती दिली. जनतेनंही त्यांच्या अस्थि कलशाचं अत्यंत उत्स्फूर्त अशा पद्धतीनं स्वागत केलं. प्रत्येक ठिकाणी अस्थींचं दर्शन घेतलं गेलं. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. जय श्रीराम. काय साहेबांनी मोठ्या प्रमाणावर पाणी तालुक्यात अडवलेलं आहे. आज लोकांच्या डोळ्यात खरं तर अश्रू आहे. इतकं मोठं कार्य केलेलं आहे. सगळे लोक बोलतायत. तुमच्या काय भावना आहेत? खरं तर मला स्वतःला 1988 पासून साहेबांच्या सानिध्यामध्ये काम करण्याचा योग आला. जेव्हा जेव्हा मी साहेबांकडे गेलो तेव्हा साहेबांचं कर्तृत्व आणि काम मी पाहिलं. अतिशय मोठं काम होतं. परंतु साहेबांना या गेल्या वर्ष 12 महिन्याच्या काळामध्ये अतिशय एक आजार जडला आणि त्या आजारामधून खरं तर त्यांनी बरं व्हायला पाहिजे होतं. अशा अनेक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी, तालुक्यातल्या हितचिंतकांनी, त्यांच्या कुटुंबियांनी, वैभव भावाने त्यांना आयुष्यात मिळावा पुढं असे प्रयत्न केले. मी स्वतः साहेबांबरोबर 18-20 वर्षे जवळून काम केलं असल्यामुळं मला त्यांच्या कार्याचा आणि कामाचा अनुभव आहे. मग ते ह्या भागातील रस्ते असतील, पाणी साठवण्याचा प्रोग्राम असेल, तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साहेबांनी या तालुक्यात उभा केला, जिल्ह्यात उभा केला, राज्यात उभा केला. खरं तर हे सर्व करत असताना मला स्वतःला कार्यकर्ता म्हणून जवळून साहेबांचा अनुभव घेण्याचा जो प्रयत्न आला तो अतिशय महान होता. पण ज्याची मन आहे, ज्याचं कार्य चालू असताना त्या माणसाच्या त्याचं कार्यकर्तृत्वाचं माणसाच्या समोर येत नाही. पण जेव्हा आज साहेब गेले असं वाटायला लागलं की ह्या तालुक्याचे, जिल्ह्याचे आणि राज्याचे आदिवासीचे पालक गेले, सर्वांचे, सर्वसामान्य माणसाचे पालक गेले. तर मी त्यांचा एक कार्यकाल, आदिवासींचं जे बजेट वेगळं करण्यामध्ये शरद पवारांनी त्यांनी जो मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला तो मी जवळून पाहिला. तो या तालुक्यातली सर्वसामान्य माणसं आणि आदिवासी माणसांच्यासाठी तो कायम सुवर्ण अक्षरामध्ये विधानसभेमध्ये लिहिलेला असेल. असे अनेक क्रांतिकारक निर्णय साहेबांनी या ठिकाणी घेतले. ते गेल्यामुळं या तालुक्याच्या जनतेवर आणि आपल्या राज्यावर हे एक मोठी पोकळी निर्माण झाली. ती पोकळी निर्माण भरून काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा आणि साहेबांच्या गेलेल्या आत्म्याला चिरशांती लावावा असं मी माझ्या वतीनं, माझ्या मुथाणे गावच्या वतीनं, आढाळा विभागा परिसराच्या वतीनं, कानडे समाज सुधारक संघाच्या वतीनं त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या महिला म्हणून काय भावना आहे? आता साहेब गेलेत, आता या सगळ्या गोष्टी हाय तो मिट्टी खो गया तो सोना. खऱ्या अर्थाने म्हटलं तर पिचड साहेबांसारखा अकोला तालुक्यामध्ये एक जन्माला आलेला हिराच होता. पण त्याचं महत्व नाही कळलं लोकांना. नाहीतरी त्यांनी एवढे बंधारे, रस्ते, एवढे आदिवासी आणि वरून दुसरे का आपला तालुका आदिवासी केला हा झालेला असेल तो हा पिचड साहेबांच्यामुळेच झालेला आहे आणि त्याचं लोकांना महत्व नाहीये. एवढंच मला म्हणायचंय. महिलांच्या वतीने मी श्रद्धांजली वाहते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट चक्रधर बोलू. काय भावना आहेत? या तालुक्याचे भाग्यविधाते मान्य श्री मधुकरराव पिचड साहेब यांचा आज या ठिकाणी समशेपूर फाट्यावर अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम या ठिकाणी पाडुशी धरण, सांगवी धरण या ठिकाणी जात आहे. या ठिकाणी आदरणीय पिचड साहेब ह्या तालुक्याचे नाही तर जिल्ह्याचे, पूर्ण महाराष्ट्राचे भाग्यवती होती. पिचड साहेबांच्या बरोबर या ठिकाणी पिचड साहेबांनी या तालुक्या उभा करण्याबाबतीत एक छोटंसं उदाहरण देतो. आढळा भागामध्ये अतिशय सुंदर काम केलं साहेबांनी. पण त्याचबरोबर आढळा विभागाला आणि आमच्या मुथाणे गावाला, मुथाणे गर्दनी जे रोड आहे अतिशय किचकट प्रश्न होता. कैलासवासी भीमाजी कृष्ण सदगीर माझे वडील यांची एक पहिल्यापासून मागणी होती का आपल्याला ह्या भागाला आणि मुथाणे गावाला 30 किलोमीटर अकोल्याला जायला होतं. एक 15 किलोमीटर एक असं मोठं काम पिचड साहेबांनी केलंय. आदिवासीचं वेगळं बजेट असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे कामं असतील किंवा माझ्यासाठी छोट्याशा कार्यकर्त्याला साहेबांनी अतिशय मोठ्या प्रमाणात जीव लावला. आज माझ्या या आढावा विभागाच्या वतीनं, मुथाणे गावच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. साहेबांच्या अस्थि खरं तर आज समशेरमध्ये आलाय तुम्ही. इथं खरं तर त्याचं दर्शन घ्यायला किंवा इथं तुम्ही आलेला आहात सगळेजण त्या सद्भावनेने. काय भावना आहेत साहेबांच्या विषयी? साहेबांच्या विषयी एकदम सद्भावना अशी आहे
साहेबांनी खूप मोठं मागं कार्य केलेलं आहे. कार्य करणं तर नुसतं बुवा आपला राजकारण तर नव्हेच, पण सर्व क्षेत्रातून साहेब पुढं अग्रगण्य आहे आणि साहेबांच्या पाठीमागे परंपरागत आहे. एवढंच नव्हे, साहेब सर्व क्षेत्रामध्ये परिपूर्ण आहे. मग तो वारकरी संप्रदाय असो, राजकारण असो, आधी कोणतं क्षेत्र असो, त्याच्यामध्ये त्यांचा परिपूर्णतेने अभ्यास आहे आणि ज्या ज्या वेळेला साहेब आपल्याकडे यायचे त्या वेळेला चांगल्या प्रकारचं आपण त्यांना सहकार्य करत आलेलो आहे आणि अनेक वेळेला सहकार्य केलं. इथून पुढे देखील त्यांच्या पाठीमागच्या भावी पिढीला जे असतील, भावी आमदार होणार असेल, त्याला देखील आपण सहकार्य करत जाऊ. आणि आज तो कार्यक्रम आहे तो अस्थि विसर्जनाचा, तो अगदी मोठ्या जिव्हाळ्यानं, प्रेमानं आणि सात्विक भावनेनं ही विधी चाललेला आहे. त्याला आपली पूर्ण प्रकारे साथ आहे, पाठिंबा आहे. एवढं बोल माझी 2 शब्द थांबवतो. जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे. एवढा करा उपकारा, एवढा करा उपकारा. अमर रहे, अमर रहे पिचड़ साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे पिचड़ साहेब, अमर रहे. फुलं पण टाकून देते, हे पण टाकू, हा दे टाकू. गावापासून वरती तर सांगवी पाडोशी पर्यंत एकच मागणी अशी झाली होती की आम्हाला सांगवी धरण व्हायला पाहिजे आणि सांगवीचं धरणाचा प्रश्न अतिशय तातडीने आदरणीय आमचे स्वर्गवासी आमच्या जीवनातील एक हृदयस्थान करून बसलेले आदरणीय पिचड साहेब यांनी अतिशय तातडीने हा प्रश्न सोडवला, जेणेकरून सांगवी धरणाद्वारे सांगवी असेल, केळी असेल, टाहाकरी असेल, समशेरपूर असेल, येथे 2 ते 3 रोटेशन देऊन ज्या कालखंडात या विभागात हरभरा सुद्धा पिकत नव्हता आणि हरभऱ्याचं पीक सुद्धा येत नव्हतं, या धरणाद्वारे त्या हरभऱ्याच्या पिकामध्ये गव्हाचं पीक दिलं, कांद्याचं पीक दिलं, ऊसाचं पीक दिलं. असा ज्वलंत प्रश्न साहेबांनी मार्गी लावला. या साहेबांना आमच्या आढळा विभागाच्या वतीने शतशः कोटी कोटी प्रणाम करतो आणि मी माझ्या आढळा विभागाच्या वतीने आदरणीय पिचड साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली वाहतो. अशी अमर रहे, अमर रहे पिचड साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे पिचड साहेब, अमर रहे, परत या, परत या पिचड साहेब, परत या, परत या, परत या पिचड साहेब, परत या. चला आता पाडू. साहेबांनी खूप सांघिकता केलेलं आहे. सांगवी हे गाव दत्तक घेतले तो पिचड साहेबांनी आणि 400 मोटर प्रकल्पाकडून त्यांनी वाटलेली आहे आणि नंतर म्हणे धरणं मोटर वाटली पण याला धरण बांधायला पाहिजे बुवा. साऱ्या देवीपासून पिचड साहेबांना मी इथपर्यंत नदीनं पात्रातून फिरवलं आणि ही जागा पिचड साहेबांनी पसंत केली. म्हणे इथं धरण जर बांधलं तर सगळे सांगवी जिवंत राहील आणि हे खालचे 3-4 गावं जिवंत राहील. तेव्हा आपण हे बुवा काम घेतलं पाहिजे. इथं जमीन कोणाची, अमृता तळपडे हा मामाचाच बोरगा होता माझ्या, त्यांना बोलून घेतलं. म्हणजे इथं धरणं बांध. अमृताने सांगितलं हो पुनर्वसन करून द्या, मी धरणाला काय हरकत करीत नाही. अशा अमृतांना सांगितल्यापासून हे धरण इथं उभं राहिलं. ही पिचड साहेबांची पुण्य आहे. नाहीतर आज इथं सांगवीचं धरण हे शिवावर होत नव्हतं, पण पिचड साहेब असल्यामुळं हे धरण शिवावर होऊन दिलं नाही, इथं केलं. नाही तर सांगवीचे लोक बिताक्यासारख्या एकदऱ्यासारख्या डोंगराळ भागाला निघून गेले असते किंवा कुठेतरी कामाला गेले असते. ही पिचड साहेबांची सांगवीवरती खूप मोठी पुण्याई आहे आणि त्यांची पुण्याई असल्यामुळं आज मोठे मोठे बागायतदार झाले, ऊस पिकू लागले, गहू पिकू, हरभरे पिकावं लागले आणि आज पूर्ण गाव पिचड साहेबाच्या मागं उभं आहे. आजसुद्धा आम्हाला त्यांच्या जाण्याच्या दुःखानं फार आमचं दुःख कधी कधी रडू येतं. आम्ही तर होतो सगळे, सांगीचे भरपूर लोक होते, पण आम्हाला ही आदरांजली वाहण्यासाठी साहेबाच्या हस्ते काही आणली, याच्याबद्दल खूप आनंद वाटला.
याच्याबद्दल पुढं काही सांगत नाही एवढं